अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे, कारण UAPA लावणं योग्य नव्हतं असं जर कोर्ट म्हणत असेल प्रज्ञा, तर हा मोठा दिलासा आरोपींना म्हटला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे यात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना यापूर्वी सुद्धा भाजपची उमेदवारी मिळालेली आहे। आणि आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी, आपण मालेगाव बॉम्बस्फोटातले सगळे आरोपी निर्दोष सुटलेले आहेत। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय, मालेगाव बॉम्बस्फोटातले सर्व आरोपी निर्दोष सुटलेले आहेत। विशेष न्याय कोर्टाने हा निकाल दिलेला आहे। आत्ताच्या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय, 17 वर्षानंतर अखेर मालेगाव स्फोटाचा निकाल लागलेला आहे। आणि विशेष म्हणजे हिंदू दहशतवाद ज्या केस पासून हा शब्द रुजू झाला, त्या केसमध्ये आता हे संपूर्ण 7च्या 7 आरोपी निर्दोष सुटलेले आहेत। एकूण 16 आरोपी होते, यापैकी 3घांचा मृत्यू झाला आणि 7 जणांना निर्दोष यापूर्वी सोडण्यात आलेले आहेत। आणि आत्ताच्या घडीची मोठी अपडेट म्हणजे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। अक्षय आपल्यासोबत आहेत। अक्षय, काय अपडेट्स? याचा महत्त्वाचा निर्णय, 7ही जे आरोपी होते, मुख्य आरोपी साध्वी कुलकर्णी आणि यासोबतच अजय राईतकर या 7ही आरोपींना न्यायालयाच्या माध्यमातून निर्दोष मुक्त केलेलं आहे। एकूणच ज्या प्रकारे बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध झालं होतं, मात्र गाडीच्या माध्यमातून बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध झालेलं नव्हतं। हे सिद्ध झालं होतं, मात्र गाडीच्या माध्यमातून बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध झालेलं नव्हतं। यासोबतच ज्या गाडीचा उल्लेख साध्वी प्रज्ञा सिंग यांची आहे म्हणून केलं जात होतं, ती गाडी देखील साध्वी प्रज्ञा सिंग यांची आहे। अक्षय, तुला थोडंसं थांबवतोय। 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे। मालेगाव स्फोटातले सर्व आरोपी निर्दोष मुक्त झालेले आहेत। सध्या कोर्टाच्या बाहेर काय वातावरण आहे? कारण सकाळपासून आपण बघतोय हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, इतरही अनेकांची गर्दी तिथे होती। आत्ताच्या घडीला कोर्टाच्या बाहेरचं वातावरण सांगशील? एकूणच आपण सध्या कोर्टाच्या बाहेरचं वातावरण बघतोय। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। ठिकठिकाणी न्यायालय परिसरामध्ये बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येनं या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते, यासोबतच वकिलांची फौज, सगळ्या आरोपींचे घरचे हे या ठिकाणी पोहोचत होते। मात्र या सगळ्यात आता पोलिसांनी चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। माध्यमांचा मोठा गराडा, कारण संपूर्ण देशाचं लक्ष आपण जर बघितलं तर या केसकडे लागलं होतं। मात्र या संपूर्ण नेमका निकाल काय येणार यासाठी देखील, याच्या कव्हरेजसाठी देशातील प्रमुख माध्यम प्रतिनिधी आले होते। आणि यात सगळ्यात महत्त्वाचं हे स्पष्ट झालंय, या 7ही आरोपींना आता निर्दोष मुक्त केलं गेलंय। आपण बघतोय की बॉम्बस्फोटाच्या आरोपींना, मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपींना नेमकी काय शिक्षा होते याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं। साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित यांना ज्यावेळी अटक झाली होती, त्यामुळे देशात एक मोठी खळबळ उडाली होती। कारण सुरुवातीला या संपूर्ण प्रकरणाची सुई आपण जर बघितलं तर संशयित असणाऱ्या सिमी या संघटनेकडे वळली होती। मात्र काही तपास पुढे गेला आणि यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित यांच्यासह इतर काही लोकांना अटक करण्यात आली होती। यात आता 7 आरोपी शिल्लक होते। या 7 आरोपींवरती खटला सुरू होता आणि या खटल्याअंती आपण बघतोय की या खटल्या अगदी अक्षय